कोण कोण माझ्यासमोर बोललेलं पण आठवत नाही. अच्छा, आठवत नाही. बरं मला सांग, तुला राग आला होता असं एक मला प्रसंग सांग. बर, तू चिडला होतास असा एक प्रसंग सांग. तू नाही चिडत. भीती वाटणं म्हणजे काय असतं रे? म्हणजे आपण ना हा, भीती वाटणं म्हणजे घाबरणं, म्हणजे जसं की असं भूत आहे की आपण कसं. अच्छा, त्याला भीती वाटणं म्हणायचं. राग म्हणजे काय? राग म्हणजे असं चिडल्यासारखं. चिडल्यासारखं राग म्हणजे असं, म्हणजे जसं की मोठे जण असं ओरडतात. आता मोठे ओरडतात का? लहानांनी ओरडावं का नाही? मोठे कसे ओरडतात तसं लहानांना पण ओरडण्याचा अधिकार आहे का नाही? काय काय अधिकार आहेत बरं लहानांचे, सांग बरं मला. काय काय करू द्यायला पाहिजे लहान मुलांना? आपण सगळ्या मोठ्यांना सांगू की काय काय वागायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे. मोठ्यांनी गुडबॉय सारखं वागायला पाहिजे म्हणजे काय काय सांग. जसं की आपण काहीतरी करतो, उदाहरणार्थ. अभ्यास. अच्छा, मोठ्यांनी अभ्यास करायला पाहिजे. नाही, मग कोण ऑफिसला नसेल. ऑफिसला नसेल मग त्यांनी जावं लागायचं, जायचं. आणि जे ऑफिसला असतील त्यांनी लॅपटॉपवर काम करायचं, वर्क फ्रॉम होम. नाही जर फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड असेल तर गेम्स असतात त्या ह्याच्यावर. मग कुठले गेम खेळायचे ते सांगतात. कुठले कुठले गेम खेळू द्यायला पाहिजे मोठ्यांना? नाही, म्हणजे आमच्या फर्स्ट सेकंड असं कम्प्युटर क्लास असतो एक, लॅपटॉप नाही तर कम्प्युटर. पण कम्प्युटर वापरू द्यायचं का नाही लहान मुलांना? जे फर्स्ट स्टँडर्डला असतील तर ते वापरेल. आणि लहानांना मोबाईल वापरू द्यायचा का नाही? 10 मिनिटं. 10 मिनिटं. तू किती मिनिटं खेळतो? आता खरं सांगायचं श्लोक, खोटं नाही बोलायचं. 10 मिनिटं आता खेळतो. आधी किती मिनिटं खेळायचा? आधी मी 1 तास खेळायचो, आता 10 मिनिटं खेळतो. आता 10 मिनिटं खेळतो. बर. आणि आई बाबा किती वेळ असतात मोबाईलवर? माझे बाबा तर नुसतं गाणी लावतात नाही तर न्यूज बघतात, आणि माझी आई तर 1 तास फेसबुक घेते, कॉल घेते, कॉल युट्यूब वर गाणी लावणे असं करते. बर. पण मग लहानांना मोबाईल पाहू द्यायचा का नाही? चालतं 10 मिनिटं. आणि मोठ्यांना किती वेळ पाहू द्यायचा? माझी आई नाही, मोठ्यांना, सगळ्या मोठ्यांना किती वेळ आपण मोबाईल पाहू द्यायचा? किती पण. का बरं? कारण का की ते तसंही आपण सांगू नाही शकत. आणि मी जेव्हा आईला सांगितलेलं की मोबाईल बंद कर, तेव्हा आईने केलंच नाही. 1 तास बघत बसली. तू पण तसंच करतोस का? नाही, 10 मिनिटं. 10 मिनिटं. ओके. 10 मिनिटं म्हणजे किती असतात रे? 10 मिनिटं म्हणजे 5 मिनिटं. 5 मिनिटं असतात, त्याच्यातून अजून ऍड करतात. अजून 5 मिनिटं ऍड केले की 10 मिनिटं होतात. आणि 5
आणि 10 मिनिटांनी पण खूप जास्त ऍड केले तर 1 तास होतो. अच्छा, आई बाबांनी तक्रार केलेली तुला आवडते का नाही आवडत? मग तक्रार का नाही करायची त्यांनी ते सांग. कारण का त्यांना कळायला पाहिजे, ते मोठे असतात, हा, त्यांना कळायला पाहिजे असतं काय कळायला पाहिजे त्यांना? की त्रास नसतो द्यायचा छोट्यांना. छोट्यांना त्रास देऊ नये मोठ्यांनी. ओके, मग काय करावं छोट्यांसोबत? छोट्यांसोबत लाड करायचे. लाड करणं म्हणजे काय असतं बेटा? उदाहरण सांग मला एखादं. लाड करणं म्हणजे आपण असं करतो की कसं? की आपण असे जवळ घेतो, नाहीतर अशी मिठी मारतो त्यांना. अच्छा, त्याला लाड करणं म्हणतात. मग मोठ्यांना आपण सांगूयात की लहान मुलांचे लाड केले पाहिजे, बरोबर? आणि काय वागलं पाहिजे लहानांची? नीट वागलं पाहिजे. नीट वागलं पाहिजे म्हणजे काय रे? म्हणजे तू फार महत्वाचं बोलतो बेटा. हा, म्हणजे थोडा वेळ मोबाईल द्यायचा, थोडा वेळ गरम मोबाईल झालं की द्यायला लावायचं. मोबाईल गरम होईपर्यंत खेळू द्यायचं त्यांना. मोठ्यांनी खेळू द्यावा, रागवू नये. आई तर मला मोबाईल बघूच नाही देत. म्हणजे सारखाच मोबाईल गरम असेल तर काय करेल आई? सारखं नाही. हा, बरं मोबाईल थंड केव्हा होतो? थंड 1 तासानंतर. 1 तासानंतर होतो का थंड? वा भाई वा. कुठला मोबाईल आहे तुमच्याकडे 1 तासानंतर थंड होणारा? 1 तासानंतर सगळंच थंड होतात. अच्छा, गरम केव्हा होतो? गरम परत 10 मिनिटांनी. 10 मिनिटांनी होतो आणि 1 तासाने थंड होतो. ओके, आता मला सांग, अजून काय वागलं पाहिजे मोठ्यांनी? चिडचिड केली पाहिजे का? आणि मोठ्यांशी हा. मोठ्यांनी असं सांगायला पाहिजे, असं मारायला नाही पाहिजे लगेच. मारायला नाही पाहिजे लहानांना. लगेच. बरोबर, लगेच नाही मारायचं. थोड्या वेळ मारलं तर चालेल का? हा. का बरं मारायचं पण मोठ्यांनी? कधी पण मारलेलं चालतं, पण मारायचं नसतं. मारायचं नसतं लहानांना. कारण काय रे? कारण का ते कधी तसंही प्रेमाने का सांगायचं असतं, कारण का ते बॅड बॉय सारखं वागलं तरी सुद्धा प्रेमाने सांगायचं. समजून घ्यायचं त्यांना, समजून सांगायचं. असं सगळ्या मोठ्यांना आपण सांगूया की लहानांना मारायचं, प्रेमाने वागायचं. हो. प्रेमाने वागायचं. मग लहानाने चांगलं वागणं म्हणजे काय रे? म्हणजे मारणं नाही. नाही, लहान मुलांनी चांगलं वागणं म्हणजे काय असतं? म्हणजे की आपण 1 तास मोबाईल पाहायचा, गरम होईपर्यंत मोबाईल पाहायचं, आणि तो 10 मिनिटांनी थंड होऊन जातो आणि मग तो नाही. परत 10 मिनिटांनी गरम होऊन जातो. अच्छा, 10 मिनिटांनी गरम होऊन जातो, मग मोबाईल बंद करायचा. समजा मोबाईल बंद झाले तर काय होईल? कनेक्ट नाही होणार. कोण कोणाशी कनेक्ट नाही होणार? आणि स्विच ऑफ झाले तर नुसतं चार्जिंगला. नाही, आपण मोबाईल बंद करून टाकले, कोणाच जवळ मोबाईल नाही तर काय होईल? कोणाच जवळ मोबाईल नाही, आई जवळ नाही, बाबा जवळ नाही, तुझ्या जवळ नाही, टीचर जवळ नाही, कोणाच जवळ मोबाईल नाही, मग काय होईल? टीचरचा नाही बघत मी, आई बाबांचं, आईचंच बघतो, नंतर आजी. आजीचा पण मोबाईल पाहतो तू? आजीला असा एक मोबाईल आहे जसं की तुमचा मोबाईल बघू. नाहीये माझ्याकडे मोबाईल, संपला माझा मोबाईल. आजी जवळचा मोबाईल तू घेतोस का? हो, पण मला तो पहिला जो 2506 होता, मग नंतर तो मला कळाला की आईने 250652 ठेवला. आणि मग अच्छा, कोड बदलला आईने, म्हणजे स्क्रीन लॉक केलं होतं. नाही, स्क्रीन नाही लॉक केलं, मग नुसतं ते पॅटर्न बदलवला, पासवर्ड बदलवला. हा, पासवर्ड बदलला. तुला कसं काय कळला तो पासवर्ड? आणि नंतर परत तुला पासवर्ड कसा कळला? कारण का ते हळू केलेलं आजीने मला. अच्छा, 250652 आणि आता परत बदलवला. बरं, बाबाचा मोबाईल नंबर सांग. मला माहित. आता पासवर्ड तर लक्षात राहिला तुझ्या, बरोबर हळू केलेला एकदाच. आजी
आजीचा होता तो. अच्छा, माझी रागवत नाही का तुला? अरे म्हणजे उमा आजी माझी माझी रागवत. नाही रागवत. चॉकलेट हवाय का तुला? खिशात टाकूयात का? सगळं टाकून हा, सगळे खिशात टाकणार आहे मी. ओके. मग तू काय सांगशील आई बाबांना? काय केलं पाहिजे त्यांनी? नीट वागलं. नीट वागलं पाहिजे. आणि तू? मी पण नीट वागले. आणि आई बाबांवर प्रेम आहे का तुझं? किती आहे? जास्त दाखव ना केवढं आहे. जास्त दाखव हाताने केवढं आहे. एवढं आहे. एक इतकं आहे? ओके. खूप आहे का? माझं नाव सांग एकदा. ओके. पडली तर घेऊन घेणार. अशी एकदा झेलायची. सगळ्याच्या सगळ्या. पडली की घेऊन घेणार. अजून एकदा. परत एकदा. परत एकदा. परत एकदा. परत एकदा. 10 वेळेस करता आपल्याला. 1 2 वाटते का त्यात? 3 4 5 जोरात 6 7 8 चिटिंग नाही 9 10. 5 हारलास. सांगू का? संपलं. काय दे मला. Mm-hmm.